बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती यल्लमा मंदिर, गोकाक धबधब्यासह प्रस्तावित 13 रोपवे प्रकल्पांची अंमलबजावणी वेगाने पूर्ण करण्याचे आदेश पर्यटन मंत्री के.जे. जॉर्ज यांनी अधिकाऱ्यांना दिले. प्रकल्पांना आवश्यक असलेली सर्व वैधानिक मंजुरी तातडीने मिळवून त्याची वेळेत अंमलबजावणी सुनिश्चित करण्यावर त्यांनी भर दिला. राज्यातील सर्व प्रस्तावित रोपवे प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत जॉर्ज यांनी अनेक प्रकल्प वर्षानुवर्ष नियोजनाच्या टप्प्यातच अडकून असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. निविदा काढण्यापूर्वी वन, पर्यावरण तसेच अन्य संबंधित विभागांकडून आवश्यक मंजुरी घेण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेत. सर्व 13 रोपवे प्रकल्पांच्या व्यवहार्यता अभ्यासाची जबाबदारी राईट्स या संस्थेकडे सोपवली आहे. त्यापैकी 8 प्रकल्पांचे व्यवहार्यता अहवाल पूर्ण झाले असून उर्वरित प्रकल्पांचे अहवाल लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चिकमंगळूर येथील मुळ्ळय्यनगिरी रोपवे प्रकल्पाचा विशेष आढावा घेताना आवश्यक परवानगी प्रलंबित असल्यानं व्यवहार्यता अभ्यासाला विलंब होत असल्याचं निदर्शनास आलं आहे. गोकाक धबधबा बेळगाव, मैलार लिंगेश्वर मंदिर यादगीर, अंजनाद्री टेकडी कोप्पळ आणि देवरगुड्डा मलतेश मंदिर हावेरी येथील रोपवे प्रकल्पांचा प्राथमिक व्यवहार्यता अहवाल पूर्ण झालेत. गोकाक रोपवे प्रकल्पाला अर्थ विभागाची मंजुरी मिळाली. पुढील मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही जॉर्ज यांनी दिले. हे सर्व प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर राबवण्याचा प्रस्ताव आहे. वन विभागासह विविध केंद्रीय संस्थांकडील मंजुरी तातडीने मिळवण्यासाठी पर्यटन आयुक्तांनी नवी दिल्ली येथे संबंधित मंत्रालयांशी समन्वय साधावा असे निर्देशही त्यांनी दिलेत. या रोपवे प्रकल्पामुळे राज्यातील धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळांपर्यंतची संपर्क व्यवस्था अधिक सक्षम होईल. पर्यावरणपूरक वाहतूक, पर्यटकांचा अधिक चांगला अनुभव, स्थानिक रोजगार निर्मिती आणि पर्यटनाधिष्ठित आर्थिक विकासाला चालना मिळेल असा विश्वास जॉर्ज यांनी व्यक्त केला आहे. 13 रोपवे प्रकल्प आहेत. प्रस्तावित रोपवे प्रकल्पांमध्ये मधुगिरी किल्ला तुमकूर, मल्लल्ली दबवा कोडगू, अंजनाद्री टेकडी कोप्पळ, बळ्ळारी किल्ला बळ्ळारी, नृपतुंग टेकडी धारवाड, यादगीर किल्ला मैलार लिंगेश्वर मंदिर यादगीर, होळमा मंदिर व कालकालेश्वर मंदिर गदग, सौंदत्ती यल्लमा मंदिर बेळगाव, देवरगुड्डा मलतेश मंदिर हावेरी, गोकाक धबधबा बेळगाव आणि मुळ्ळय्यनगिरी शिखर चिक्कमंगळूर यांचा समावेश आहे. मराठी एस न्यूजसाठी बेडकी हाळहून महावीर चिंचणे.